फॉर्मॅटमध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहिलं तर मैदानाच्या अवतीभोवती आनंदमय आणि उत्साहाचं वातावरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। आनंदाची डोही आनंदे तरंगे असं म्हणतात आणि आज पहिला सामन्यासाठी प्रचंड गर्दी या प्रेक्षकांची लाभली आहे। मंचावरती सन्माननीय मान्यवर या ठिकाणी आपण पाहता आदरणीय निलिमाताई पाटील, त्याचबरोबर या विभागाचे आणखीन एक दमदार युवा नेतृत्व मंगेशभाई दळवी यांना आपण पाहता। सर्व या विभागातील पदाधिकारी सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर डावाला सुरुवात होईल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करून आपण सामन्याकडे जाऊया। डावाला ग्रीन सिग्नल आलाय, पंचांचा ग्रीन सिग्नल मिळालाय। आपण लगेचच सुरुवात करतो सामन्याला। पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय विजय पवार, पहिला चेंडू टाकेल। बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की। बघा आता अतिशय चांगलं वातावरण तुम्हाला येणाऱ्या या खरतर प्रत्येक रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। पहिला चेंडू टाकत असताना विजय पवार हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय। यस, कर्जतचा हा खेळाडू आहे। खरं तर आपण पाहिला रायगड प्रीमियर लीगमध्ये महेंद्र थोरवे प्रतिष्ठान कर्जत संघाचा आमदार महेंद्र थोरवे प्रतिष्ठान कर्जत संघाचा कॅप्टन होता असा एक अष्टपैलू खेळाडू यावेळेस विजय पवार बॉलिंग मार्कमध्ये समोर आपण पाहता, ज्याने खरं तर आपण पाहिलाय अक्षरशः माथेरानचं क्रिकेट गाजवलं असा दमदार खेळाडू अजय भस्मा। पहिला बॉल कॉपीबुक स्टाईलने कव्हरच्या दिशेने खेळलाय। एक्स्ट्रा कव्हरला बॉल मागे चालला, एका टप्प्यामध्ये चेंडू उचललाय, फेकलाय, सेकंडची रन मात्र कंप्लीट। 2 धावा आल्या। बघा सुरुवात दमदार करत असताना हे दोन्ही खेळाडू 2 धावा आल्या। रनिंग बिटवीन विकेटमध्ये आपण जर पाहिलं तर अजय भस्माला कोणी थांबवू शकत नाही, कारण आपण पाहिलं अगदी चांगला फिट खेळाडू आहे आणि सातत्याने चांगली योगदान त्याचं राहिल्या क्रिकेटमध्ये असा हा खेळाडू। तो मात्र स्ट्रायकिंग एंडला विजयच्या अगेन्स्ट आक्रमण करत असताना नेक्स्ट डिलिव्हरी नो बॉल कॉल। यस, अंपायरचा इशाराला नो बॉल, आय थिंक ओव्हर स्टेपिंग आणि +1 म्हणजे 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळतील। बोनसच्या धावा असतील या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या खरतर संघ आहे त्या ठिकाणी साई कोटबी या टीमला 1+1 अशा बोनसच्या स्वरूपात या 2 धावा मिळतील। आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट। चांगलं आयोजन, चांगलं नियोजन। फ्लड लाईटमध्ये आपण सध्या आहोत। रायगड ग्रामीणमध्ये आपण अनेक स्पर्धा पाहिल्यात, परंतु या संपूर्ण स्पर्धांमधील अग्रनामांकित स्पर्धा जर कोणती असेल तर खऱ्या अर्थानं पेन पूर्व विभागातील आपण पाहता मैत्री चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व, ज्यावर आहे संपूर्ण विभागाला गर्व अशी ही स्पर्धा। यावेळेला अगदी आपण पहिला स्लॉग हिट करायचा होता, बरोबर लेंथ बॉल टाकत असताना विजयला पाहिलं। विजयची बॉडी लँग्वेज बघा किती चांगली आहे, त्याची ध्येयष्टी उंच देहबोलीचा हा खेळाडू आणि तितकाच चांगला वेगवान गोलंदाज आणि तेवढाच चांगला आक्रमक फलंदाज म्हणून त्याची भूमिका सातत्याने आपण पाहिली। आता याही मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये एक वेगळा इम्पॅक्टला या स्पर्धेमध्ये टाकावा लागेल। प्रत्येक संघामध्ये 2 आयकॉन, एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिली। पुन्हा एकदा वन्स अगेन नो बॉल कॉल, क्या बात आहे। अजीम अमदुले आमचे भिवंडीचे ऑफिशियल पंच, त्यांनी सांगितलं पुन्हा एकदा ओव्हर स्टेपिंग पाहायला मिळालं। कधी कधी आपण पाहताय जेव्हा आपण बॉल रिलीज करताय तेव्हा तुमचा रनअप थोडासा 19-20 झाला की त्या ठिकाणी बऱ्याच मिस्टेक व्हायला पाहायला मिळतात आणि तेच घडलं। रनवेमध्ये थोडासा बिघाड झाला आणि त्यानंतर ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। रिटर्न क्रीजच्या अगदी बाहेर बॉल पाय टाकत असताना हा खेळाडू पंचांनी सांगितलं अजून एकदा नो बॉल आणि इथे देखील आपण पाहिलं सिंगल रन आली या बॉल होती, त्यामुळे 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील। आमचे ऑफिशियल स्कोरर या विभागामध्ये आम्ही सातत्याने जेव्हा समालोचन केलं तेव्हा आमचे नागळे काका यांना आपण पाहत आहे। क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि नेहमी ॲज अ स्कोरर म्हणून त्यांची चांगली भूमिका राहिली। नो बॉल वन्स अगेन, या ओव्हरमध्ये दुसरा नो बॉल, त्यामुळे पुढचा फ्रीड बॉल असेल। उघडा डोळे पहा नीट, नेक्स्ट बॉल फ्रीड आणि समोर फलंदाज आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला असतील अजय भस्मा। अजय भस्मा हा खेळाडू स्ट्राईक एंडला फ्रीड बॉल। या वेळेला आपण पाहता फुल लेंथ डिलिव्हरी, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि इथे आपण पाहत आहे हा डॉट बॉल विजय पवारच्या माध्यमातून पाहायला मिळाला। चांगला खेळाडू, कर्जत परिसरातील हा खेळाडू आहे, ज्याला आपण खरं आपण पाहिला अंडर युवा रायगड संघामध्ये खेळताना देखील पाहिलं। रायगड प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये युवा ठाणे संघाच्या अगेन्स्ट युवा रायगड संघाचं नेतृत्व या खेळाडूने केलं। त्याचबरोबर आपण पाहिलं, मी मगाशी उल्लेख केला, खरं तर आमदार महेंद्र थोरवे प्रतिष्ठान कर्जत संघाचा कॅप्टन म्हणून त्याने भूमिका साकारली असा एक दमदार खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये। आणि समोर आपण पाहत आहे एका बाजूने विचुंबे देवस संघाचा एक अष्टपैलू खेळाडू
अजय बसमाला थांबवलंय. इथं लाऊड ऑफिस झाली आहे. तेच तर बॉल होता, फास्ट अँड फ्युरियस. हा चेंडू पाहायला मिळाला, उजव्याच्या बाहेर जाणारा हा बॉल. आणि इथे आपण पाहिला बॅटन चेंडूचा कोणताच संपर्क नव्हता. डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू विजयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट ज्या संघाला मिळेल तो संघ नक्कीच फ्रंटफुटला राहील या मॅचमध्ये. त्यामुळे सुरुवात धमाकेदार करावी लागेल. इथे देखील कॉपी बुक स्टाईलने शॉर्ट एक्सच्या कव्हरला बीट केलं. बॉल मागे चालला एक्सच्या कव्हरला. फिल्डर पोहोचले त्या ठिकाणी. सेकंडचा कॉल. बघा विकेटचा आपण थोडा अभ्यास केला तर लॉंग विकेट आहे, त्यामुळे थोडासा ॲडव्हान्टेज फलंदाजार राहील या विकेटवरती. प्रचंड तुम्हाला व्हेरिएशन बॉलिंगमध्ये दाखवावं लागेल. पहिला सामना आजच्या रात्रीमधला या स्पर्धेमधला दमदार असं आयोजन. आज आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहता आमचे सिनियर समालोचक, उत्तम निवेदक आदरणीय दशरथजी येरुणकर, अमोलजी येरुणकर, आमचे सिनियर समालोचक वामनजी दरोडा आणि त्याचबरोबर आमचे मित्र केतन पाटील. स्लॉग हिट करताना चांगला टायमिंग. बघा प्रचंड एफर्ट्स लावले फिल्डरने, पण त्यांना झेल पकडता आलेला नाही आहे, परंतु कौतुक करावं लागेल त्यांच्या प्रयत्नांचं. बघा 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल आणि तेव्हा तुमचे 12वे खेळाडू मैदानामध्ये पाणी घेऊन जातील आणि बरोबर 25 मिनिटाचा कालावधी आपल्या वाटेला आहे. आणि या 25 मिनिटामध्ये तुम्हाला हे पहिलं सत्र समाप्त करावं लागेल. आणि यानंतर दुसरा सामना असेल श्रीकृपा कुरमुरली विपक्ष नवयुग पाबळ. दोन्ही संघाने रेडी राहा. इथे बघा कोणत्याही प्रकारचा आम्ही टाईमपास कोणत्याही संघाला करून देणार नाही आहोत आजच्या रात्रीमध्ये, कारण आज 12 संघ आहेत. मी मगाशी उल्लेख केला, ऑलरेडी शेड्यूल थोडासा डिले झाला आहे, पण इथून आपल्याला वेळा महत्त्व द्यावं लागेल. त्यामुळे प्रत्येक संघांना विनंती राहील आपण थोडंसं आम्हाला सहकार्य करा. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना धाबा स्कोर कार्डवरती आल्या बिनबाद 10. अजय बसमा आयकॉन एका बाजूने आपण पाहता, विजय पवार आयकॉन खेळाडू कर्जत विभागाचा. सेकंड ओव्हरसाठी आता इथे आपण पाहता साई कोडबी संघाचा पुढचा गोलंदाज, फ्रेश गोलंदाज तुम्हाला इथे पाहायला मिळेल. करण्यात आलं ब्रॉडकास्टिंग बाय 24 इव्हेंट्स. 3 लाख सबस्क्रायबर ज्या खरं चॅनलने पूर्ण केलं. आणि आज आपण पाहिला अल्पावधीमध्ये प्रसिद्धीमध्ये येणारं हे चॅनल. संदेश पाटील अँड कंपनी, कॅमेरामन, टेक्निकल ऑपरेटर, त्यांचंही विशेष कौतुक करावं लागेल. चांगलं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळेल. बघा दोन्ही एंडने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, परंतु वेळ जास्त घ्यायचा नाही आहे. तिसरा सामना देखील आपण आजच्या रात्रीमध्ये पाहणार आहात. त्या ठिकाणी योगेश दिबेकर 11 बापूजी सावरसाई आणि एका बाजूने स्वर्गीय दत्ता पाटील 11 जावळी. चौथा सामना असेल सम्राट नाणेगाव विपक्ष कोंडाई 11 सापोली पिंपळगाव. 5वा सामना असेल श्री साई कामारली विपक्ष गावदेवी आंबेगर. आणि 6वा सामना असेल दादू 11 मालदेव विपक्ष तिलोरे. म्हणजे या विभागातील, या पंचकृषीतील पेनपूर्व विभागातील संघ तुम्हाला आज खऱ्यात आणि इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज आला आहे सेकंड ओव्हरसाठी वैभव थेरा करतर खेळाडू. चला स्पीडअप करा प्लीज. मैत्री ग्रुप खरं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. सर्व मित्रांची खरं तर एकजूट, एक साथ मित्रांची असं म्हणतात. आणि नक्कीच यावेळेला ऑन साईडला पूल करत असताना बॉल फिरून मारलाय. स्क्वेअर लेगमध्ये नोमॅन्स लँडमध्ये बॉल चाललाय दणदण करत सीमा पार. आजच्या रात्रीमधला पहिला मोठा फटका, 4 धावा, चौकार. आल्या आणि एक मोठा फटका आजच्या रात्रीमधला पहिला फलंदाज आपण पाहता त्या ठिकाणी अजय बसमाच्या बरोबर असणारा किरण काकर यस त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. यावेळेला ऑन साइडला वाडीश लॉंगांच्या बाहेर स्टँड अँड डिलिव्हर. आजच्या रात्रीमधला पहिला मोठा षटकार पाहायला मिळाला किरणच्या माध्यमातून. 6 धावा, षटकार. बॉल मागे आला आणि काय अजय बसमा धावला, क्या बात आहे. बघा खरं तर पहिल्या रनसाठी प्रचंड वेगाने आला. खरं तर दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी गाडेश्वरच्या कुशीमध्ये जेव्हा स्पर्धा होते आमदार चषक प्रशांत ठाकूर साहेबांच्या नावाने वाघाची वाडी,
त्या स्पर्धेमध्ये सातत्याने समालोचन केलं आणि जवळजवळ 48 संघ हे आपल्या आदिवासी समाजाच्या आम्ही त्या स्पर्धेमध्ये पाहिले आणि 3 तासाचा अंतर जो खरं तर वाघाची वाडी ते माथेरान डोंगर चढून चढून येऊन मात्र हे खेळाडू त्या स्पर्धेमध्ये नेहमी सहभागी होत असतात आणि आज त्याच गावचा खेळाडू अजय बसमा पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने कव्हर्सला क्लिअर केलंय, बॉल मागे चाललाय डीप कव्हर पॉइंटला सीमा पार, इथे मात्र आला अजयच्या माध्यमातून हा सणसणीत चौकार. फटक्यावरती आल्या आणि संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे तब्बल 25 विदाउट लॉस 25 धावा धावफलकावरती. आज अविनाश वाघ देखील तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. वाघाची वाडी संघाचा आणखीन एक स्टार खेळाडू तोही तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. यावेळेला टॅपिंग क्रिकेट बॅक टू द बॉलर खेळले. खरं ड्राईव्ह करायचा होता बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये, परंतु प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाहीये. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग वेगाने बॉल डिलिव्हर करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलं. त्या ठिकाणी गोलंदाजी मार्गपती वैभव थेर यांना आपण पाहत आहे. जो गोलंदाज आहे या ठिकाणी जिनियस ग्रुप वाकरू या संघाचा खेळाडू सेकंड ओव्हरमध्ये आलाय. धावसंख्या स्कोर कार्डवरती स्थिरावलेली आपण पाहत आहे तब्बल 25 बिनबाद 25 अशी धावसंख्या धावफलकावरती. राऊंड द टर्म्स अगदी आपण पाहिला यॉर्क टाकायचा होता आणि इथे विकेट किपर विजयने थ्रो केला वेगाने. मागे बॅकअपसाठी खेळाडू आले. चांगलं कमबॅक. एकच रन या बॉलवरती राहील. विकेट हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या त्या ठिकाणी आपण पाहत आहे वाकरू संघाला, कारण पहिला ब्रेक थ्रू मिळाला तर तुम्हाला नक्कीच समोरच्या प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकता येईल. परंतु एका बाजूने आपण पाहिला बिनबाद चांगली भागीदारी पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावा स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहत आहे तब्बल 26 धावा 26 धावसंख्या धावफलकावरती. आजची पहिली रात्र मैत्री चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व मंचावरती या सामन्याचा आनंद घेत असताना आदरणीय जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमाताई पाटील त्यांच्या बरोबरीने मंगेशभाई दळवी भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड उपाध्यक्ष संस्थापक मावळ प्रतिष्ठान अध्यक्ष त्यांना आपण पाहता स्पर्धेचा आनंद घेत असताना या विभागातील सर्व आमचे पदाधिकारी त्या सर्वांचं करूया मनपूर्वक स्वागत. आणि नक्कीच आपण थोड्या वेळानंतर आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळूया. गेस्ट इज गॉड असं म्हणतात. आपल्या भारतीय संस्कृतीचं आपण जतन करणार आहोत. आलेला पाहुणा हा देवा समान असं म्हटलं जातं आणि मंचावरती आलेले प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान आम्ही मैत्री ग्रुपच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत. खरं तर हे 6वं पर्व या स्पर्धेचं आहे. आम्ही डे स्पर्धा पाहिल्या याच्या अगोदरपासून यंदा एक वेगळा फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये ज्यामध्ये तालुका वाईज पोल देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या तालुका वाईज पोलमध्ये आपण जर पाहिलं तर असं म्हणतात या खरं तर महाराष्ट्र राज्यातील सातारा तालुक्याचा एक संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्या विभागातील खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. या दरम्यान भातान नगरीचे आदरणीय अमोल ठाकूर आणि त्याचबरोबरने रुपेशी पाटील उपसरपंच आष्टे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. भातांचे आदरणीय अमोलजी ठाकूर आणि उपसरपंच आष्टे रुपेशी पाटील यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. कसळखंड कद ग्रामपंचायत रुपेशी पाटील उपसरपंच आहेत त्यांनाही विनंती आपण या मंचावरती आपलं स्वागत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. सेकंड स्पेलमध्ये आलाय आता विजय. यावेळेला ऍडजस्टेबल स्ट्रोक थोडासा अनइवन बाउन्स पाहायला मिळाला. ऑन साईडला बॉलला टर्न केला फक्त. सेकंडचा कॉल काय धावला अजय बसमा पुन्हा एकदा. मी मगाशी उल्लेख केला रनिंग बिटवीन द विकेटमध्ये अजयला तोड नाहीये. चांगला खेळाडू प्रचंड फ्लेक्झिबल आहे आणि रायगड प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये त्याला आपण पाहिला बेस्ट फिल्डर हा अवॉर्ड मिळाला. त्याला खरं तर बेस्ट फिल्डर हा अवॉर्ड मिळाला होता आणि चांगली कामगिरी त्या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. मिथ 11चे सर्व आपण पाहतो या ठिकाणी नशीब शेठ भोईर यांचं देखील आगमन काही क्षणातच या ठिकाणी होईल. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या निमित्ताने. यावेळेला ऑन साईडला ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर बॉल झाला हवाई सबर. अजय बसमाच्या माध्यमातून हा धमाका. इट्स अ मॅक्झिमम षटकार. मिळाला बघा प्रत्येक बॉलमध्ये तो धावा घेतोय. डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबलने स्कोर कार्ड
हळत ठेवणं गरजेचं. बघा सेन्सेबल क्रिकेट. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा लेग लान्सचा प्रयत्न झाला. बॉल मागे शॉर्ट फाइंडिंगला फील्ड झाला. दरम्यान 1 रन मात्र या बॉलवरती आली आणि डावाला पुढे घेऊन चालला हा खेळाडू. माथेरान संघाचा आम्ही खेळ अनेक वेळा पाहिला. खरं तर भरपूर चांगला खेळ या संघाने केलाय आणि त्या टीममधला एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून अजय भस्माची निवड आपण पाहिली. प्रत्येक व्यावसायिक क्रिकेट स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळाली आणि आज आपण पाहिलं ॲज अ आयकॉन म्हणून साई कोडबी या संघाकडून तो खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. विजय पवारचं षटक. धावसंख्या आपण पाहिली. धावफलकामध्ये पहिलं सत्र बॅटिंग आली आहे. त्या ठिकाणी साई कोडबी संघाच्या वाट्याला 35 धावा या धावफलकावरती आहेत. 35 विदाऊट लॉस अशी ही धावसंख्या आपण त्या ठिकाणी पाहत आहे. 35 रन त्याच्या बरोबरीने असलेला खेळाडू. त्याचंही विशेष कौतुक करायचं किरण खारकर हा खेळाडू. किरण खाकर हा खेळाडू त्याच्या बरोबरीने स्ट्राईक एंडला आता आलाय. विजयचं हे षटक बघा आपण जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. बघा या षटकानंतर दोन्ही 12वे खेळाडू पण रेडी राहा. ड्रिंक्स ब्रेक केला जाईल. बॅकफुटला गेले. स्लॅश करण्याचा प्रयत्न. बॉल मागे चला. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला फील्ड झालाय. चांगला प्रयत्न होता फलंदाजाचा. गॅपमध्ये जर का हा फटका असता तर कदाचित इथे आपण पाहिलं एखादा मोठा फटका एक्झिक्यूट करता आला असता. परंतु इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. या मैदानाची आउटफील्ड चांगली आहे आणि याचं कळतं या क्रीडांगणाचं डायमेन्शन आपण जर पाहिलं आताच्या घडीला तर लॉंग बाउंड्रीज तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला इथे जर का एखादा मोठा फटका खेळायचा असेल तर ताकद प्लस टायमिंग या दोन्ही गोष्टींचा वापर तुम्हाला शॉर्ट सिलेक्शनमध्ये करावा लागेल. तेव्हाच तुम्हाला मोठा फटका इथे एक्झिक्यूट करता येईल. इथे बघा एक आगळावेगळा फटका खेळायचा होता. बघा व्यासपीठासमोर मंचासमोर आमचे जे प्रेक्षक मायबाप उभे आहेत त्यांना विनंती आहे थोडे आपण बाजूला उभे राहा प्लीज. पाहुण्यांना देखील सामन्याचा आनंद घेऊन द्या. थोडे आपण बाजूला राहा आणि बाउंड्रीपासून किमान 2 फूट अंतर सोडा. जे प्रेक्षक उभे आहेत अगदी बाउंड्रीच्या दिशेने त्यांना विनंती किमान 2 फूट अंतर मागे राहा. जर यावेळेला हा फटका फसलाय की काय उंची घेतली आणि इथे आपण बाद आहे. एक ना धड भाराभर चिंध्या असं म्हणावं लागेल कारण दोघांनी प्रयत्न केला. त्यांच्या डोक्यावरून बॉल हातातून निसटला आणि निघाला सीमारेषा पार. शेवट गोड झाला या षटकाचा. आलाय षटकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर साई कोडबी संघाची धावसंख्या लागली धाव फलकावरती 43 बिनबाद 43. चला ड्रिंक्स ब्रेक. आपण पाहत आहे रायगड टेनिस क्रिकेट नव्हे तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातला सध्याच्या घडीचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू ज्याला खरं तर रायगड प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये सीझन 5व्या पर्वामध्ये आपल्या स्वप्नातील पहिली 4 व्हीलर मिळाली असा दमदार खेळाडू पनवेल तालुक्यातील देवतगावचा मयूर वाघमारे यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीने आपण या मंचावरती आपलं स्वागत. मी उल्लेख केला अजय भस्माचा. खरं तर मयूरच्याच संघामध्ये हा खेळाडू होता रायगड प्रीमियर लीगमध्ये आणि मयूर वाघमारेला 4 व्हीलर मिळाली. अजयला बाईक मिळाली होती त्या स्पर्धेमध्ये. अजय भस्मा हा खेळाडू दमदार आपण पाहिला खेळाच्या माध्यमातून 43 धावा धाव फलकावरती पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. यस मैत्री ग्रुपच्या सर्व सभासद त्यांना आपण सन्मानपूर्वक इकडे घेऊया मयूर वाघमारे यांना. बघा इनिंग संपण्या अगोदर पुढच्या सामन्यासाठी श्रीकृपा कुरमुरली आणि एका बाजूने नवयुग पाबळ दोन्ही संघाचे कर्णधार आपण व्यासपीठावर रिपोर्टिंग करा. बघा मंडप डेकोरेटर्स टॉवर्स ऑफ झालेले आहेत. बघा विद्युत मनोरे त्या ठिकाणी चालू करा. आपण थोडासा पंच खेळ थांबा. मंडप डेकोरेटर्स फ्लड लाईटमध्ये आपण सध्या आहोत आणि या स्पर्धेचा आनंद घेतोय. पेनपूर्व विभागामध्ये आपण पाहता सध्या मैत्री चषकाचं दमदार आयोजन आणि आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सिनियर समालोचक आणि उत्तम निवेदक दशरथजी एरुणकर त्यांच्याबरोबरीने आपण पाहता अमोलजी एरुणकर, वामनजी दरोडा सर, केतन पाटील आणि त्याचबरोबर मी स्वतः रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं करतो हार्दिक हार्दिक असं स्वागत. थोडासा खेळ थांबा. टॉवर्स ऑन करू द्या आपण प्लीज. आज 12 संघ आहेत आणि मयूर वाघमारे यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. येस दसराजी एरणकर आणि एका बाजूने आमचे अमोलजी एरणकर साहेब. तर मयूर वाघमारे यांचे ते आगमन खरं तर आपल्या आयुष्यातील नवीन इनिंगला त्याने सुरुवात केली. त्यांचा एंगेजमेंट देखील संपन्न झाला. त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. आणि दमदार खेळाडू नुकताच पेंदर नाईट स्पर्धेमध्ये लगातार 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याने केला. असा एक दमदार युवा जिगरबाज खेळाडू या ठिकाणी मयूर वाघमारे यांच्या ठिकाणी आगमन होताना आपण पाहत आहे. खरं तर चांगली संकल्पना. प्रत्येक संघांमध्ये 2 आयकॉन आहेत त्यामुळे वेगळी मजा येईल आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये. चांगलं असं खरं तर तुम्हाला आयोजन नियोजन पाहायला मिळेल. 3ऱ्या ओव्हरनंतर 4थ्या षटकामध्ये गोलंदाज झालाय सिद्धेश इंदुलकर हा खेळाडू.
तुम्हाला विकेट घ्यावा लागेल. ब्रेक थ्रू हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या खरं तर जिनियस ग्रुप वाकरूळ या संघाला. विकेट जर मिळाला तर नक्कीच तुम्हाला प्रेशर टाकता येईल. मयूर वाघमारेचं आगमन एक व्यावसायिक स्तरावरचा खेळाडू, ज्याच्या भोवती खरं तर आपण पाहिलं ग्रामीण आणि व्यावसायिक क्रिकेटचं वलय राहिलं आहे. आणि मी मगाशी उल्लेख केला रायगड प्रीमियर लीगमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू 5व्या पर्वाचा. आणि इथे आपण पाहिलाय शॉर्ट ऑफ प्लेन बॉलवरती रोहित शर्मा स्टाईलने पूल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल अँड डिलाइटफुल षटकार. हरेशजी पाटील, गुरुग्रामपंचायत बेलवड्याचे सरपंच. यस, आपलं वेलकम, स्वागत. चला, राहुल उगडा विरानी यांच्याकडून 100 रुपये आलेत. किरणने षटकार मारला तर यस, हे मोटिवेशन आहे, ती कौतुकाची थाप आहे आपल्या खेळाडूंवरती. तर मयूर वाघमारेचं आगमन आपण जाताना पाहिलं. खरं तर रायगड प्रीमियर लीगमध्ये 4 व्हीलर पटकवणारा खेळाडू. स्विच हिट करायचा होता, हा बॉल प्रचंड वेगाने टाकलाय. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. सध्याच्याकडे आपण पाहिलं अनेक नवनवीन फटके आपण पाहता क्रिकेटमध्ये. इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं, त्यामधला आणखीन एक आक्रमक स्ट्रोक. परंतु या फटक्याला आपण नेहमी म्हणतो लगी तो आबाद नाही तो बरबाद. आणि इथे हा बॉल चांगला टाकत असताना गोलंदाज आपण पाहिलं सिद्धेश इंदुरकर हा खेळाडू 4थ्या ओव्हरमध्ये स्टेप आउट झाले. कॉपीबुक स्टाईलनं, क्या बात आहे, इनसाइड आउट. कमालीचा हा फटका, नेत्रदीपक टायमिंग अजय भस्माचं आपण पाहिलं. आणि कव्हरच्या बाहेर बॉल एका टप्प्याने चाललाय. 1 बाउन्स इनटू द फॅन्स, सीमा पार, चौकार. यस 53 धावा आपण पाहताय साई कोडबी संघाच्या धाव फलकावरती लागताना. इथे शफल झाले होते, तेच सरळ बॉल. आणि इथे आपण पाहता हा डॉट. आमचे मंडप डेकोरेटर्स रामदास जाधव सर या आपण मंचाशी संपर्क साधा. रामदासजी जाधव, मंडप डेकोरेटर्स, व्यासपीठाशी आपण संपर्क साधा. बघा डॉट बॉल पाहायला मिळाला. अजय बसमाला मात्र थांबवलं मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल गोलंदाज सिद्धेश इंदुलकरने 53 धावा धाव फलकावरती. 53 धावा धाव फलकावरती पण लागताना पाहत आहे. स्टेप आउट झाले, यावेळेला देखील थ्रू द कव्हर्स केले. डोक्यावरून बॉल चालला लॉंग ऑफच्या बाहेर, सीमा पार. इट्स अ फ्लायटी अँड मायटी. 6 धावा षटकार. धाव फलकावरती पण लागताना पाहताय अजय आक्रमक झालाय. अनस्टॉपेबल इनिंग तो मैदानामध्ये साकारतोय. चांगली फलंदाजी त्याने आतापर्यंत केली आहे. षटकार लगावला आणि त्याची वैयक्तिक इनिंग आपण जर पाहिली या मॅचमध्ये 18 चेंडू आणि 37 या धावसंख्येवरती करतो. 37. जबरदस्त फलंदाजी करताना आयकॉन खेळाडू अजय बसमा. फुलटॉस बॉल पुढे आले होते, फक्त दिशा दिली. ऑन साईडला बॉलला टर्न केला, स्क्वेअर लेगमध्ये बॉल चाललाय आणि अगदी सहज गती आपण पाहता सिंगल घेत असताना. आपण सकाळी मॉर्निंग वॉकला जसं धावतो तशा पद्धतीने ही रन त्याने घेतली आहे. आणि 1 रनच्या मदतीने 4थ्या षटकाचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या धाव फलकावरती तब्बल बिनबाद 60. क्या बात आहे. 15च्या सरासरीने 60 धावा आल्या. तर अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. बघा शॉर्ट टीम मीटिंग, टीम हडल आपण जास्त घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या विनंती राहील फिल्डिंग करणाऱ्या जिनियस ग्रुप वाकरू या संघाला. बघा नेक्स्ट मॅच श्रीकृपा कुरमुरली आणि एका बाजूने नवयुग पाबळ. दोन्ही संघांचे कर्णधार आपण लवकरात लवकर टॉससाठी या. आणि जर का एखादा संघाने उशिरा आला आणि पहिला चेंडू दुसऱ्या इनिंगचा पडला तर प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला टॉस विन घोषित केलं जाईल. लक्ष असू द्या, सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्या अगोदर जर दोन्ही कॅप्टन आले नाहीत तर मात्र षटकांमध्ये कपात होईल. आणि एखादा कॅप्टन आला आणि समोरचा कॅप्टन आला नाही तर मात्र टॉस विन उपस्थित कॅप्टनला दिलं. यस, आगमन झालं संघ नायकाचं. लास्ट ओव्हर, शेवटचा षटक आपण पाहत आहे. अजय बसमाने लागोपाठ 2 षटकार मारले. 200 रुपये. देवजी खाकर विरानी, क्या बात आहे. बघा करता निसर्गरम्य हे ठिकाण आहे विरानी, डोंगर माथ्यावरती. आणि विरानी गावचे देवजी खाकर यांच्याकडून हे पारितोषिक आलं. अजय बसमाने 2 षटकार मारले तर 200 रुपये. हे प्रेम आहे या खेळाडूंवरती.
बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय किरण वाघमारे. शफल झाले आणि इथे धमाका, छोटा पॅक, बडा धमाका, मिला मौका और जडा छक्का. अजय बसमा ही इज ऑन फायर. 6 धावा. बघा पहिल्याच मॅच मध्ये अजय आक्रमक झाला. अर्धशतक पूर्ण होईल का? 20 चेंडूमध्ये 44 धावसंख्येवरती खेळतोय. जबरदस्त फलंदाजी, आयकॉन म्हणून भूमिका साकारतो. कमालीची फलंदाजी. बघा या डावामध्ये वामन सर सिंगल डबल देखील त्यांनी घेतले आणि आक्रमण देखील केलं. बॅकफुटला गेले, कट करण्याचा पर्यंत स्क्वेअर कट खेळायचं होतं. बॉल टप्पा पडला, खाली राहिला आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. रायगड ग्रामीण मधला एक अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. खरं तर आम्ही आदिवासी समाजाच्या अनेक टुर्नामेंट पाहिल्या, ज्यामध्ये कोंबलवाडीचा बदलापूरचा खेळाडू आपण पाहिला मोहन पारदी. त्यानंतर आमच्या कोरलवाडीतील देखील खेळाडू कर्नाळा परिसरातील ते देखील तितकेच आक्रमक. शफल झाले, दिशा दिली, बॉल मागे चाललाय फाईन लेगला. यावेळेला फाईन चौकार. 22 बॉल 48 वरती खेळतोय अजय बसमा हा खेळाडू. पहिल्याच मॅच मध्ये 50 कंप्लीट होईल का हा प्रश्न पडलाय. जबरदस्त फलंदाजी अजय बसमाकडून पाहिली. अजय बसमा हा खेळाडू अजूनही पहिल्या सत्रातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 70 वरती पोहोचला बॅटिंग करणारा साई कोडबी संघ. जबरदस्त फलंदाजी. बघा पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दोन्ही खेळाडूंसाठी. पहिल्याच मॅच मध्ये फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिला सामना आणि पहिल्या मॅच मध्ये 70 धावांची नाबाद भागीदारी आता झाली आहे. या ठिकाणी अजय बसमा आणि त्याच्या बरोबरीने किरण खाकर या दोन खेळाडूंमध्ये अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. आक्रमक जरा 2 धावा कंप्लीट करायच्या 50 साठी. यावेळेला हुक केला, बॉल फटका फसलाय आणि इथे आपण पाहताय नजर लागली अजय बसमाला. विकेट मिळालाय फिल्डिंग करा टीमला, परंतु जाता जाता 22 बॉल मध्ये 48 केला. एकदा जोरदार डाव द्या या माथेरानच्या खेळाडूसाठी अजय बसमासाठी. व्हॉट अ बॅटिंग. ते 22 बॉल 48 धावांची इनिंग साकारतो अजय बसमा. अफलातून फलंदाजी. टाळ्यांचा गजर होतो या खेळाडूसाठी आणि का होणार नाहीये. चांगली कामगिरी त्याने साकारली. बघा मैदानाकडे 3ऱ्या क्रमांकावरती चालला आणखीन एक अष्टपैलू खेळाडू. वाघाची